2 दिवसात या प्रकरणात तोडगा काढून देतो असं शिंदे म्हणालेत। अशी माहिती धंगेकरांनी दिली आहे। जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी हे विधान केलंय। भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता माझ्यासोबत तर फडणवीस का नसतील असाही सवाल आता धंगेकरांनी उपस्थित केलाय। भाऊ मामा काय सांगाल, काय नक्की बैठकीत ठरलं तुमच्या किंवा तुम्ही भेटले त्यावेळेस हा मुद्दा उपस्थित झालता का? नाही, मी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी मला सांगितले की 2 दिवसात तुला तोडगा काढून देतो। मग मला किती आज आळंदी पवित्र स्थानी आलो, माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींच्या दर्शन घेतल्यानंतर शिंदे साहेबांनी हे जे वाक्य वापरलं की मी हे 2 दिवसात तोडगा काढून देतो, मला आज समाधान झालं। जैन मंदिर मुक्त होणार आहे हे आता मला शाश्वत त्यांनी केलेलं आहे, त्यांचे मनापासून आभारी आहे। आणि कार्यकर्ता म्हणून जी लढाई आहे ही लढाई माझी कधी संपणार नाही, कारण वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध माझं लढलं नाही तर पुढे येणारी पिढी मला माफ करणार नाही। सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मला 5 वेळा नगरसेवक, आमदार, खासदार अनेक आशीर्वाद मला या पुणेकरांनी दिले, त्या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेत। आणि जर वाईट प्रवृत्तीच्या विरोधात मी बोललो नाही तर मला पुढची पिढी माफ करणार नाही, कारण ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुणेकरांनी इतक्या उंचीवर नेला पण त्यांनी काहीच केलं नाही। ते पापाचा धनी मी होऊ नये म्हणून मी कायम जनतेच्या बाजूने लढणार। मग तिथं किती मोठी व्यक्ती असू द्या पण त्याची प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आणि ती लढाई माझी थांबलेली नाही। मला शिंदे साहेबांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये आज तोडगा मी काढतो, मला बरं वाटलं। आज माऊलीच्या दारात आम्ही आलोय, शिंदे साहेब याचा निर्णय घेतील। तुम्हाला आतून मदत करतायत म्हणजे फडणवीस साहेब? मी काय म्हणतो की मी परत एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता जो स्वाभिमानी कार्यकर्ता, लाभार्थी नाही, स्वाभिमानी कार्यकर्ता हा माझ्या बरोबर, पण देवेंद्र फडणवीस का नसतील माझ्या बरोबर? रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे।